मस्त गावरान पद्धतीने बनवलेले काळ्या मसाल्यातले सुक्कं चिकन, त्यासोबत रस्सा, चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. एकदम जबरदस्त टेस्टी बनून ही रेसिपी तयार होते. नॉनव्हेज प्रेमींसाठी तर आजची ही रेसिपी खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात आधी चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपण एक खास गावरान पद्धतीचा हिरवा मसाला बनवणार आहोत. यासाठी मी घेतलेल्या आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्या, एक मूठभर कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा. सोबतच मी इथे टाकणार आहे 6 ते 7 काळी मिरी, 6 ते 7 लवंगा आणि 3-4 दालचिनीचे तुकडे. मसाल्यात थोडेसे पाणी टाकून हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता चिकन मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले आहे. शक्यतो गावरानी चिकन वापरण्याचा प्रयत्न करा किंवा ब्रॉयलर चिकन घेतले तरीही चालेल, काय हरकत नाही. खूप अप्रतिम चवीचे हे काळं चिकन तयार होतं. आता हे चिकन मुरवत ठेवणार आहे. त्यासाठी मी आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. 1 चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा. प्रत्येक पीस मसाल्यामध्ये मुरले जाईल अशा प्रकारे सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून 1 तासासाठी मुरवत ठेवून द्यायचे. चिकन मुरून झाले की आता गॅसवर ठेवले आहे मी कढई आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तेलामध्ये कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त काळा कांदा करायची इथे आपल्याला गरज नाही. हलकासा गुलाबी रंगाचा कांदा तयार झाला की मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये टाकायचे आणि सर्व चिकन व्यवस्थित परतून घ्यायचे. हे चिकन बनवण्यासाठी मी फक्त 2 चमचे तेलाचा वापर केला आहे. इथे खूप जास्त तेल टाकायची गरज नाही. नंतर जेव्हा आपण मसाल्याचं सुक्कं चिकन बनवतो त्यामध्ये जास्त तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे आता अगदी 2 चमचे तेल टाकले तरी काही हरकत नाही. आता सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हळद, मीठ इथे मी आधीच मॅरिनेटमध्ये टाकले आहे. त्यामुळे इथे आता काही टाकायची गरज नाही. चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यातलं चिकन शिजल्यावर जे अंगचं पाणी सुटतं ते आपल्याला इथे पूर्ण आटवून घ्यायचं आहे. असे केल्याने याच्यातला चिकनचा जो उग्रपणा असतो तो निघून जातो आणि चिकनची चव छान होते. हे बघा, आता चिकनला साईडने सगळीकडून पाणी सुटले आहे. हे पाणी आपण आटवून घ्यायचे आहे. अगदी 2 मिनटात हे फुल गॅसवर पाणी आटवून घ्यायचे. खूप जास्त वेळ इथे लागत नाही. आता चिकन मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि 2 मिनटासाठी हे असे शिजून घेणार आहे. गावरान पद्धतीचं काळे चिकन बनवण्यासाठी आता आपण एक महत्त्वाच्या प्रोसेसचा वापर करणार आहे. चिकनमधलं पाणी आता आटलेलं आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि याच्यावर टाकणार आहे 1 ग्लास पाणी. चिकनवर झाकण ठेवून पाणी टाकून चिकन शिजवल्याने होते असे की एकतर चिकन खूप छान शिजते आणि गरम पाण्यामुळे चिकनची चव पण खूप छान लागते. त्यामुळे असे ताटात पाणी टाकून चिकन नक्की शिजवून घ्यायचे आणि ही प्रोसेस मी 2 वेळा करणार आहे. एकदा झाकणातले पाणी गरम झाले की ते त्याच्यात टाकून घ्यायचे आणि परत ताट ठेवून दुसरे पाणी त्याच्यावर टाकून पाणी गरम झालं की पुन्हा आपण पाणी त्याच्यात टाकून चिकन शिजवून घ्यायचं. म्हणजे आपले चिकन हे अगदी गावरान पद्धतीने छान चवीचे होते. चला, आता काळे चिकन बनवण्यासाठी जी आणि चिकन शिजवण्याची जी प्रोसेस आहे ती आपण पाहिली. आता आपण काळं चिकनसाठी एक मसाला तयार करूया. यासाठी मी गॅसवर ठेवली आहे एक जाळी. त्याच्यावर ठेवले आहेत मी 4 मोठे कांदे भाजायला. कांद्यांचा वरचा भाग आणि देठाकडचा भाग काढून टाकायचा म्हणजे कांदा छान आतपर्यंत भाजला जातो. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मोठे तुकडे खोबऱ्याचे घेतले आहेत. आता हा मसाला पूर्ण छान खमंग काळा होईपर्यंत आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे. आता मसाला इथे आपला भाजून तयार आहे. मसाला मी गार करून घेतला आणि याच्यावरचे जे साल आहे ते काढून घ्यायचे. शक्य तितकं वरचं काळा जो भाग असतो तो काढून टाकायचा आणि कांदे बारीक असा कट करून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. रेसिपीची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जाऊन नक्की बघा. खोबरं गॅसवर अशा प्रकारे भाजले की पटकन ते भाजले जाते. आता याच्यावरचा जो काळपटपणा आहे तो मी चाकूने थोडासा काढून घेतला आणि बारीक शेपमध्ये कट करून घेतला. आता या पुढची प्रोसेस म्हणजे आपण बनवणार आहोत काळं सुक्कं चिकन. यासाठी मी हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि गॅसवर ठेवली आहे कढई. त्याच्यात टाकणार आहे आवश्यकतेनुसार तेल आणि आपण जे काळ्या मसाल्याचं वाटण बनवलं आहे ते या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. वाटण टाकण्याच्या आधी मी इथे एक
काही मसाले टाकणार आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, तेल जास्त तापलेले नाही पाहिजे। आणि सगळ्यात आधी मी टाकणार आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। आता या स्टेपला तुम्ही काळा मसालासुद्धा यात टाकायचा आहे, पण मी इथे ऑलरेडी होममेड काळा मसाला बनवला आहे, त्यामुळे मी तो मसाला स्किप केला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही रेडीमेड काळा मसाला याच्यात टाकू शकता। मसाला खमंग असा परतून झाला की स्टॉकमधून चिकन वेगळे करायचे। फक्त चिकन घ्यायचं आणि चिकन या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। आणि हा चिकनचा स्टॉक जो आपण ठेवला आहे याचा वापर आपण चिकन रस्सा बनवण्यासाठी ठेवला आहे। फक्त चिकनचे पीसेस मी गाळणीमध्ये काढून घेतले आणि सर्व पीसेस या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये टाकायचे आहे आपण जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकून हे वाटण आणि सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे। वाटण आधी तेलामध्ये परतून घेतलं तरी चालेल, पण सर्व मसाले व्यवस्थित भाजले गेले, त्यामुळे मी वरतून टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे। आता छान खमंग असा सर्व मसाला तेलामध्ये परतला गेला आहे। याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे पळीवर सूप टाकून घेणार आहे, म्हणजे चिकन खाली कढईला लागणार नाही किंवा जळणार नाही आणि चिकनच्या सूपाची चव पण मस्तपैकी आपल्या सुक्या चिकनमध्ये उतरेल। आता गावरान पद्धतीचे मस्त काळ्या मसाल्यातले सुक्कं चिकन इथे आपले तयार होत आलं आहे। आणखीन 1 मिनिटभर मी हे चिकन असेच मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। आता काळं सुक्कं चिकन आपलं इथे तयार झालं आहे। आता आपण बनवूया रस्सा। चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी आपण जे सूप बाजूला काढून ठेवले होते ते गॅसवर कढईत गरम करून ठेवले आणि आता गरम केलेल्या सूपामध्ये आपण तयार केलेले जे वाटण होते ते वाटण याच्यामध्ये टाकून घेतले आहे। आपण जे वाटण आधी सुरुवातीला तयार केले होते त्याच्यातले अर्धे वाटण मी सुक्कं चिकनमध्ये टाकलं आणि अर्धे वाटण या मसाल्यामध्ये रस्सा चिकन बनवण्यासाठी वापर केला आहे। आता याच्यात मी टाकणार आहे 1 चमचा गरम मसाला आणि थोडेसे पाणी टाकून चिकनचा रस्सा 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। छान चिकनचे काळ्या मसाल्यातले सुक्के चिकन आपले इथे तयार झाला आहे आणि रस्साही आपला इथे छान चवीचा तयार झालेला आहे। पाहताच तोंडाला पाणी सुटेल इतके भन्नाट चवीचे हे काळ्या मसाल्यातले चिकन तयार होते। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। आता आपण चिकन सर्व करूया। यासाठी एका प्लेटमध्ये मी सुक्कं चिकन काढून घेतले। वाटीमध्ये चिकन काळा रस्सा टाकून घेऊया। यासोबत बाजरीची भाकर किंवा चपाती आणि कांदा लिंबू एकदम जबरदस्त काळ्या चिकनची थाळी इथे आपली तयार झाली आहे। असेच अप्रतिम चवीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यासाठी आपल्या मराठमोळ्या चॅनल यूट्यूब चॅनल A1 स्वप्नाज किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।